मुंबईतल्या धरणातला सरासरी साठा 68%वर, आज 7 धरणांमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी होता फक्त 14% पाणीसाठा. मोडक सागर आणि मध्य वैतरणा 87% भरले. वैतरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणाचे 3 दरवाजे उघडले. नदीपात्रात 3000 क्युसेकनं विसर्ग सुरू, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघरमधील धामणी धरण 84% भरलं. धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले असून धामणी आणि कवडा धरणामधून सूर्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. पालघरमध्ये 150 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास. शाळेत जाण्यासाठी पार करावा लागतो धोकादायक साकव. विक्रमगड तालुक्यातल्या घाणेघर गावच्या मुलांची रोज कसरत. 10 वर्षांपासून नाल्यावर पूल बांधण्याची मागणी. विदर्भातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर. गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जाहीर. नागपुरात पावसाची संततधार सुरू. पूर्व विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण असून आज दमदार पावसाची अपेक्षा. नागपूरच्या रवी भवन परिसरात झाडांची फांदी तुटून पडली. कोणीच नसल्यानं दुर्घटना टळली. अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार. पूर्णा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. नदीपात्रात 6.8 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. चंद्रपूर जिल्ह्यात दमदार झालेल्या पावसामुळे मुक्ताई धबधबा प्रवाहित. 50 फुटांवरून कोसळणारा धबधबा आणि हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग झाला कमी. गोसेखुर्द धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरनं सुरू. दरम्यान मुसळधार पाऊस आल्यास पुन्हा धरणाच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता. भंडाऱ्यात सकाळपासूनच पावसाची संततधार. तुमसर तालुक्यातील चुल्हाड ते सुकडी नकुल गावांना जोडणाऱ्या पुलावरून पावसाचं पाणी वाहू लागल्यानं वाहतुकीसाठी रस्ता बंद. गोंदियातील तिरोडात पावसाची जोरदार हजेरी. तिलक बॉर्ड परिसरातील सखल भागात साचलं पाणी. यवतमाळच्या घाटंजीत पावसाची संततधार सुरूच. पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी 2 जणांचा मृत्यू. पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस. धरणातून 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या 4 धरणात एकूण 66% पाणीसाठा. साताऱ्यात मुसळधार पाऊस. कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील वाडे येथील वेण्णा नदीवरील पुरापूर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण. वाहनधारकांची गाडी चालवताना कसरत. तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या डागडुजीमुळे प्रवासी संतप्त. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 80% भरलं. धरणाच्या स्वयंचलित दरवाजापर्यंत पोहोचलं पाणी. राधानगरी धरणातून 3100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. भोगवती नदीपात्रात सुरू. कोल्हापुरात 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती. त्यामुळे पंचगंगा नदीबरोबर जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणी पातळी स्थिर. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर. उजनी धरणाची पाणी पातळी 85%वर. आषाढी सोहळ्यात महापुराचा धोका नको म्हणून प्रशासनानं उजनीतून पाणी सोडणं बंद केलं होतं. दरम्यान पाणी पातळीत वाढ झाल्यानं उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम. काल दिवसभरात 31 मिलीमीटर पावसाची नोंद. गंगापूरसह जवळपास 12 धरणातून पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदी आजही दुथडी भरून वाहत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू. गंगापूर धरणातून 6336 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. गोदाघाटावरील पूजा साहित्याची छोटी दुकानं, टपरींचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. गोदाघाटावरील रस्त्यावर पाणी. नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले. नाशिकच्या बाजार समितीत फक्त 30% भाजीपाल्याची आवक. त्यामुळे भाज्यांच्या दरात प्रति किलो 50 ते 60 रुपयांनी वाढ. नाशिकच्या दुगारवाडी धबधब्याजवळ अडकलेल्या 15 ते 20 पर्यटकांचा व्हिडिओ समोर. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांना रेस्क्यू करतानाचा थरार व्हिडिओ कैद. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 43,882 क्युसेकनं विसर्ग. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे विसर्ग वाढवला. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस. तालुक्यातील 6 धरणांची पाणी पातळी झपाट्यानं वाढल्यानं पुणेगाव धरण 75% भरलं. धरणातून उनंगा नदीत 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या सटाण्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो. मोसम नदीपात्रात 2500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. मोसम, काटवण आणि कारंजाडी खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा.
मालेगावातील सुरगाण्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबिका नदीच्या उपनद्यांना पूर. चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. नाशिकच्या निफाड तालुक्यात पावसाचा जोर. सायखेडा गावातील नदीपात्राजवळील वीट भट्टीला पाण्यानं वेढलं. अकोले तालुक्यातील रंधा धबधब्यात तरुण पडला. सुदैवानं दरीत कोसळण्याआधी तरुण पोहत काठावर पोहोचल्यानं बचावला. दरम्यान तरुणाची ओळख अद्याप स्पष्ट नाही. नाशिकच्या इगतपुरीत जोरदार पाऊस. शहरातील वसंत पवार नगर भागात नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. संतप्त नागरिकांचा भर पावसात प्रशासनाविरोधात ठिय्या. अहिल्यानगरच्या भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची हजेरी. निळवंडे धरणातून 8,500 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे वाल्हेरी धबधबा प्रवाही, परंतु धबधब्याच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही उपाययोजना नसल्यानं पर्यटकांकडून नाराजी व्यक्त. छत्रपती संभाजीनगर आणि जालनासह 300 खेड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 53% पोहोचल्यानं दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या हलक्या पावसाच्या सरी. सिंधुदुर्गातील एकूण 34 मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 70% पाणीसाठा. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये भाज्यांच्या दरांमध्ये वाढ. परजिल्ह्यातून होणारी भाजीची आवक कमी होत असल्यानं आणखी काही दिवस दर चढे राहू शकण्याचा अंदाज. संभाजीनगरच्या वेदांत हॉटेलवर विधान परिषदेत चर्चा. संजय शिरसाटांच्या प्रतिज्ञापत्रात सिद्धांत यांच्या नावावर ₹0. मग त्यांच्याकडे 65 कोटी रुपये आले कुठून? अंबादास दानवेंचा सवाल. संभाजीनगरातील वेदांत हॉटेलवरून विधान परिषदेत गदारोळ. विरोधकांच्या आक्षेपानंतर उच्चस्तरीय चौकशीबाबत फडणवीसांचे निर्देश. मराठी आंदोलक सलाउद्दीन, मसूद अझहर, दाऊद सारखे भाजप खासदार निशिकांत दुबेंची ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावर टीका. हिंमत असेल तर उर्दू भाषकांना मारून दाखवा, दुबेंचं आव्हान. भाजप खासदार निशिकांत दुबेंची मराठी आंदोलकांविरुद्ध गरळ. हिंदी भाषकांवर हात उगारणाऱ्यांनी राज्याबाहेर येऊन दाखवावं, खासदार दुबेंचं राज आणि उद्धव ठाकरेंना आव्हान. मराठी लोक कुणाची भाकर खातायत? आमच्याच पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय. निशिकांत दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य. मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत? खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का? दुबेंचं वक्तव्य. आमचा भाषेला नाही सक्तीला विरोध. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर आम्ही एकीनं राहतो, मात्र भाजप आग लावायचं काम करते. ठाकरेंचा निशिकांत दुबेंवर निशाणा. आमची लढाई भाषांच्या विरोधात नाही. आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण. तर निशिकांत दुबेंचं वक्तव्य म्हणजे वाद निर्माण करण्याचा प्रकार. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले की काय? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मराठीसाठी आंदोलन करणाऱ्यांची पहलगामच्या अतिरेक्यांची तुलना करणाऱ्या शेलारांना ठाकरेंचं प्रत्युत्तर. विधान भवनात ठाकरे सेनेच्या आमदारांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक. अधिवेशनाची रणनीतीसोबतच विरोधी पक्षनेत्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. मुंबईतील कांदळवनावर अतिक्रमण घटनेची सविस्तर चौकशी करून कारवाई करणार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. घटनास्थळाची पंकजा मुंडे विरोधी पक्षाच्या आमदारांसह करणार पाहणी. छत्रपती संभाजीराजेंबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाडांकडून दिलगिरी व्यक्त. विरोधकांच्या चौफेर टीकेनंतर दिलगिरी व्यक्त. नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेडचा संजय गायकवाडांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. छत्रपती संभाजीराजेंविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आंदोलक संतप्त. गायकवाड दिसतील तिथं मारण्याचा आंदोलकांकडून इशारा. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार संजय गायकवाडांविरोधात अनोखं आंदोलन. गायकवाडांच्या पोस्टरला घोड्यांच्या टपाखाली देत आंदोलकांकडून निषेध व्यक्त. पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. रेल्वे पोलिसांकडून आरोपीला अटक. गांधी पुतळ्याची विटंबना करणारा सूरज शुक्ला मूळचा वाराणसीचा असल्याची माहिती. वाईट त्यानं कोयता खरेदी केला होता. या संदर्भात अधिक चौकशी सुरू. पोलीस निरीक्षकांची माहिती. महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी काँग्रेसकडून निषेध. पुण्यात काँग्रेसचं आंदोलन. पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला काँग्रेसकडून दुग्धाभिषेक. महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक. महात्मा गांधी अमर आहेत. रोहिणी खडसेंची गांधींच्या पुतळा विटंबनेवर प्रतिक्रिया. घटनेवर खडसेंकडून संताप व्यक्त. मनसे प्रदेश उपाध्यक्षांच्या मुलाचा प्रसिद्ध रील स्टार समोर भर रस्त्यात अर्धनग्न अवस्थेतला धिंगाणा. मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरातील धक्कादायक घटना. मुलाविरोधात आंबोली पोलिसात गुन्हा दाखल. दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जुलैला होणार. वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर तसंच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर निर्णय देणार.
समृद्धी महामार्गासाठी शेतजमीन देणारे आदिवासी कुटुंब मोबदल्याच्या प्रतीक्षेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला देण्याची सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लेखी उत्तरात माहिती. बैलजोडी नसल्यानं शेतकऱ्यांना घेतला जू खांद्यावर. बीडच्या केज तालुक्यातील भाटुंब्यातील प्रकार. लातूरच्या शेतकऱ्यापाठोपाठ बीडच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. लातूरच्या आणखी एका शेतकऱ्याची दयनीय अवस्था समोर आली आहे. वैजनाथ सूर्यवंशींनी बैलाच्या जागी स्वतःला झोंपून कोळपणीचा जू खांद्यावर घेतल्यामुळे सर्व स्तरातून शासकीय व्यवस्थेबद्दल टीका. लातूरमधील शेतकरी अंबादास पवार यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मदतीचा हात. कुटुंबावर असलेलं जिल्हा बँकेचं 40,000 रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदत. जयंत पाटलांकडून एक्सपोज करत नाही. कायद्यानं काम करायचं नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांवर बच्चू कडू संतापले. परभणीच्या आहेरवाडीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी काही अधिकारी आले असता स्थानिकांकडून मोजणीला विरोध. मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि महिला जमा आल्यानं अधिकारी मोजणी न करताच परतले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची मागील 15 दिवसांपासून अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाईसाठी 15 जेसीबी, 4 पोकलेन, 15 टिप्पर आणि पोलिसांचा तगडा फोर्स तैनात. सोलापूरमधील कवठाळे गावात वाळू माफियांचा वकिलासह 6 जणांवर जीवघेणा हल्ला. वाळू चोरीच्या तक्रारी करत असल्याच्या संशयावरून हल्ला झाल्याची माहिती. अनेक तक्रारी दाखल करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई नाही. सोलापुरातील उळे गावात चार्जरच्या वायरनं बायकोची हत्या करत नवऱ्याची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. धुळ्याच्या शिरपूरमधील ताजपुरी गावात 20 वर्षीय फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या. अज्ञात व्यक्तीकडून मोबाईल हॅक करत सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्याच्या भीतीनं उचललं टोकाचं पाऊल. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. वर्ध्यात 12वीच्या प्रवेशासाठी पैसे नसल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या. लोणसावळीतील विद्यार्थिनीनं पालकांकडे 12वी प्रवेशासाठी मागितले होते पैसे, मात्र पैसे आल्यावर प्रवेश घेऊ असं सांगण्यात आल्यानंतर घेतला गळफास. कोल्हापुरात बापानं म्हशी घेण्यासाठी साठवलेल्या 7 लाखांपैकी 5 लाख मुलाच्या प्रतापामुळे क्षणाभरात गायब. मुलानं फ्री फायर गेममधील आभासी शस्त्रांची खरेदी केल्यानं बँक खात्यातून रक्कम गेल्याची माहिती. भंडाऱ्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयात महिलांच्या डिलिव्हरी वॉर्डला गळती. नवजात अर्भकासह माता आणि नातेवाईकांना त्रास. प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नातेवाईकांचा संताप. गडचिरोलीत रुग्णवाहिकेअभावी गर्भवतीची हालअपेष्टा. जीव धोक्यात घालून पार केली गर्भवतीनं गुंडनूर नदी. भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडा लाहेरी गावादरम्यानची घटना. आरोग्य विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. जालना जिल्ह्यातील दुधनवाडी गावातील ग्रामस्थ आक्रमक. गावातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केल्यानं महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवकाला गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं. WCLमध्ये नोकरी लावतो सांगून अकोल्यातील 25 तरुणांना कोट्यवधीचा गंडा. फसवणूक करणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बजोरी यांच्या नावानं धमक्या देत असल्याचा आरोप. फसवणूक झालेल्यांचा पोलिसांकडे धावा. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये चोरट्यांनी 2 घरं फोडली. चोरीची घटना सीसीटीव्हीने टिपली. नाशिकच्या रोकडोबा हनुमान मंदिरात चोरट्यांचा डल्ला. शनी महाराजांच्या मूर्तीवरील 2 किलो चांदीचा मुकुट चोरट्यांकडून लंपास. आरोपींनी दानपेटी आणि तिजोरी देखील फोडली. बुलढाण्यातील चिखलीजवळ पंढरपूरवरून परतणाऱ्या एसटीचा अपघात. 30 प्रवासी जखमी. बसमध्ये 51 भाविक करत होते प्रवास. रत्नागिरीतील पुनश्च्या जंगलात 4 जूनला बिबट्याचं पिल्लू आढळलं. 25 दिवस उलटूनही बिबट्याच्या पिलाची आणि आईची भेट न झाल्यानं बोरिवलीतील संजय गांधी उद्यानात पिलाची रवानगी. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर दिसलेली संशयास्पद बोट बेपत्ता. कोरलई किल्ल्याजवळ नौदलाच्या रडारांना टिपली होती अनोळखी बोट. कोस्टगार्डकडून बोटीचा सकाळपासून शोध. बोट खोल समुद्रात असण्याची शक्यता. रायगडमधील संशयास्पद बोटीची पहाटे 4 वाजेपर्यंत हालचाल. त्यानंतर बोट समुद्रातून गायब. स्थानिक प्रत्यक्षदर्शीची माहिती. घटनेची माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप. लखनौमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन. काल महोत्सव संपल्याची घोषणा होतात प्रदर्शनासाठी मांडलेले आंबे लुटण्यासाठी लोकांची झुंबड. लोकांच्या या लुटीची सोशल मीडियावर निंदा. अमरनाथ यात्रेच्या पहिल्या 4 दिवसातच तोबा गर्दी. 4 दिवसात 50,000 भक्तांनी घेतलं बाबा बर्फानीचं दर्शन. 3 जुलैपासून सुरू झाली अमरनाथ यात्रा. पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी असतानाही भाविकांत उत्साह. जागतिक अर्थव्यवस्थेत मुख्य अर्थव्यवस्थांना बाजूला ठेवू नका. पंतप्रधान मोदींचं विधान. तर दक्षिणी अर्थव्यवस्थांशिवाय विश्व अर्थव्यवस्था नेटवर्क नसलेल्या मोबाईलसारखी मोदींचं वक्तव्य. ब्रिक्स देशांच्या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा. दहशतवाद मानवतेसाठी गंभीर आव्हान. दहशतवाद्यांवर निर्बंध लादण्यास संकोच नको. पंतप्रधान मोदींचं विधान.
ब्रिक्स देशांच्या बाजूला राहणाऱ्यांवर 10% जादा कर लावणार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. ब्रिक्सची धोरणं अमेरिकेच्या विरोधातली, ट्रम्प यांचा आरोप. एलन मस्कनं अमेरिकेत तिसरा पक्ष काढणं वेडेपणा, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका. रिपब्लिक पार्टी खूप यशस्वी होते, त्यामुळे तिसरा पक्ष काढण्याचा संभ्रम वाढेल, ट्रम्प यांचं विधान. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आज 44वा वाढदिवस. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2009 मध्ये पहिल्यांदाच कसोटीत नंबर 1 बनली. धोनीच्या नेतृत्वातच चेन्नई सुपर किंग्सनं 5 ट्रॉफी जिंकल्या होत्या. भारताचे संजू गुप्ता बनले आयसीसीचे नवे कार्यकारी अधिकारी. आयसीसीच्या अध्यक्षपदीही आहेत भारताचे जय शाह. संजू गुप्ता सध्या जिओ स्टारमध्ये. इथे एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते एमजीएम युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर.